तर जय जवान मित्रमंडळाचे धन्यवाद की त्यांनी मला या टुर्नामेंटला बोलवलं आहे आणि मार्गदर्शन काय करायचं आहे ते स्वतःच एवढ्या मोठे आहेत की मी त्यांच्याकडनं भरपूर काही शिकू शकतो, कारण त्याने एवढे विक्रम रचून ठेवलेले आहेत की तेवढे तर मी माझ्यामध्ये क्रिकेटमध्ये पण रचलेले नाही आहेत. पण जसं दहीहंडी आहे तसंच क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये पण एकमेकांना जोपर्यंत तुम्ही सहकार्य करणार नाही तोपर्यंत यश मिळणं कठीण असतं. आणि एकच गोष्ट फक्त जरा सांगावीशी वाटते की क्रिकेटमध्ये जसं टीम एफर्ट्स असतात तसेच दहीहंडीमध्ये पण असतात. त्यामुळे त्यांना ते लीलया जमत आहेत, त्यांना काही जास्त वेगळं करायची गरज नाही आहे, कारण ते तर एकामेकाला एवढ्या उंचीपर्यंत घेऊन जातात. तर जर क्रिकेटमध्ये पण त्यांनी असंच एकामेकाला सहाय्य केलं तर सहज ते त्यांना पाहिजे ते मिळवू शकतात. आणि मॅचेस माझ्यामध्ये चांगले झालेच असतील, कारण त्याच्यामध्ये काही म्हणजे दुमत नाही आहे. कारण क्रिकेट खेळच असा आहे की आपोआप मनातनं लोकांच्या काही ना काहीतरी इच्छा असतात, प्रत्येकाची इच्छा असते की क्रिकेटमध्ये काहीतरी करावं. तर असंच त्यांनी अजून यश मिळवत राहावं, मुंबईचं नाव मोठं करावं आणि अशाच स्पर्धा त्यांनी भरवल्या तर अजून चांगलं चांगलं टॅलेंट जे आहे ते बाहेर येईल. त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद दादा. खरं तर आज तुमची उपस्थिती या ठिकाणी या जय जवान क्रीडा मंडळाला लाभली हे आमचं भाग्य. जरी आम्ही दहीहंडी क्षेत्रामध्ये जगविख्यात असलो तरी कोणतंही क्षेत्र असो त्या क्षेत्रातील ती व्यक्ती एक नामांकित असते. त्याच्या पाठीमागे त्याची मेहनत असते, कष्ट असतात. आणि आम्हा सर्वांना जी माहिती मिळाली तुम्ही त्या कष्टातून या टेनिस क्रिकेटमध्ये आपलं नाव उंचावलेलं आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की एक दिवस या संपूर्ण जगामध्ये आपल्या मुंबईमधून आपण या टेनिस क्रिकेटचं प्रतिनिधित्व कराल अशी मी योगेश्वरी मातेच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या या संपूर्ण क्रिकेट तुमच्याकडनं आम्हाला असंच मार्गदर्शन राहू दे, कारण याच्यानंतरही आमच्याकडून अशा टुर्नामेंट आयोजित करण्यात येणार आहेत. तर मी आमचे प्रशिक्षक संदीप दत्ता ढवळे आणि संपूर्ण जय जवान परिवारातर्फे आपले हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. नक्कीच बाबू, मोठ्या मोठ्या